नमस्कार, जय महाराष्ट्र। मी AP न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे। शेतकऱ्याची विविध मागण्यासाठी ठाकरेची शिवसेना रस्त्यावर। हजारो ट्रॅक्टर घेऊन शेतकऱ्यासह शिवसैनिक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर। शेतकऱ्याच्या कर्जमाफी करण्यासाठी प्रलंबित पीक विमा देण्यात यावा, खंबीर आणि रब्बी हंगामात झालेले नुकसानीची भरपाई देण्यात यावी या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि महायुतीतील नेत्याची निवडणूक दरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी या मागणीसाठी आज ठाकरेच्या शिवसेनेकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी झाले होते। शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके आणि शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांनी AP न्यूज महाराष्ट्राला दिलेली ही प्रतिक्रिया। महायुति की सरकार ये धोखेबाज सरकार है। इन्होंने चुनाव से पहले वादा किया था, अपने ही इस वादे को ये भूल गए हैं। फसलों का आज दाम नहीं है और कर्जा माफी करने का वादा किया था वो भी उन्होंने पूरा नहीं किया है। इसके खिलाफ उनकी इस रणनीति के खिलाफ आज पूरे जिला भर से हजारों लोग ट्रैक्टर लेकर आज जिलाधिकारी कार्यालय पे उन्होंने मार्च निकाला है। ये शुरुआत हुई है, आगे ये कारवां बढ़ता जाएगा और हम महायुति की सरकार को कर्जा माफी देने के लिए मजबूर करेंगे। आज आप ट्रैक्टर लेके आई हो कलेक्टर ऑफिस में, अगर मांग पूरी नहीं हुई तो आगे की क्या रणनीति रहेगी? हमारे पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब, इन्होंने जैसे आदेश दिया था तो आज विदर्भ के 5 जिलों में हजारों किसान रास्ते पे आकर आंदोलन कर रहे हैं। अगर ये मांग पूरी नहीं हुई तो जाहिर सी बात है कि पूरे महाराष्ट्र भर के किसान रास्ते पे आकर इनका जीना हराम करेंगे। निवेदन आपण दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना, काय सांगणार करू शकता? संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी झाली पाहिजेत। निवडणुकीच्या आधी या सरकारने जो जुमला करून शेतकऱ्यांची महिलांची जे मतं घेतलेत, या घोषणापैकी एकही घोषणा या ठिकाणी पूर्ण केली नाही। म्हणून संपूर्ण पश्चिम विदर्भात 5 जिल्ह्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा भव्य मोर्चा या ठिकाणी आम्ही काढला आणि शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी सातत्याने आम्ही या ठिकाणी लढत राहू। शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजेत, शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजेत, महिलांना 2100 रुपये अनुदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजेत। अशा ज्या काही आमच्या सर्व मागण्या आहेत, या मागण्या धडीच लागल्याशिवाय आम्ही शिवसेना स्वस्थ बसणार नाही आणि या सरकारला सळोकी पळो केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही।